एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत आज मुख्यमंत्र्यांची बैठक आहे। मुख्यमंत्री शिंदेंची आज संध्याकाळी मुंबईत महत्त्वाची बैठक आहे। तर मुंबई, पुणे आणि नाशकातली तीन दृश्य आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची। संपाचा दुसराच दिवस आहे। काही मागण्या आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या, त्या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत संप कायम राहणार अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे। त्याच भूमिकेतून काल हा संप पुकारण्यात आला। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या वातावरणात या संपाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे प्रवाशांचे मात्र नाहक हाल होत आहेत। आता रत्नागिरी, अमरावती आणि यवतमाळमधली ही दृश्य आहेत। अनेक प्रवासी हे बस स्टँडवर ताटकळत वाट बघतायत बसेसची, पण दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसवर त्याचा थेट परिणाम झालाय, त्यामुळे बस या आगारातच आहेत। आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून कालपासून संप जो आहे तो पुकारण्यात आलेला आहे। राज्यातील 13 संघटना ज्या आहेत त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपात ज्या आहेत ते सहभागी झालेले आहे। आज संपाचा दुसरा दिवस आहे आणि आपण जर पाहिलं तर राज्यभरातच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा मोठा फटका जो आहे तो या संपाचा या ठिकाणी बसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। साधारणतः आज दिवसभरात जर पाहिलं तर फक्त 9च फेऱ्या ज्या आहेत त्या काल या ठिकाणी सुरू झालेल्या होत्या। या संपामध्ये कष्टकरी जनसंघ सदावर्तीची संघटना जी आहे ती सहभागी नाही आहे। त्यातील त्या संघटनेचे सदस्य असलेले एसटी कर्मचारी आणि वाहक जे आहेत ते या संपूर्ण संपात जे आहेत ते सहभागी नाही, त्यामुळे काहीशी प्रमाणात जी आहे ती एसटी सेवा जी आहे ती सुरू आहे। मात्र बहुतांश फेऱ्या या रद्द असल्या कारणानं मोठा फटका जो आहे तो या ठिकाणी प्रवाशांना या ठिकाणी बसतोय। मोठी तारांबळ या ठिकाणी नागरिकांची उडाल्याचं चित्र जे काही पाहायला मिळत आहे। या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी सध्या जर पाहिलं तर आक्रमक अशा पद्धतीनं एसटी कर्मचारी झाले आणि संप जो आहे त्यांनी पुकारलेला आहे, त्यामुळे राज्यभरातील लालपरीची चाकं थांबल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ।